नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. पराभव समोर दिसतोय म्हणून बाहेरचा उमेदवार हा फक्त कांगावा, असे प्रतिपादन संजय डंगर यांनी जिते येथे केले. जिते विभागाचे भाजपचे पंचायत समितीचे उमेदवार संजय डंगर हे बाहेरचे उमेदवार असल्याचा फसवा प्रचार शिवसेना उबाठा गटाने सुरू केला आहे. या प्रचाराचा खरपूस समाचार पंचायत समितीचे उमेदवार संजय डंगर, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दयानंद भगत आणि जित्याचे ज्येष्ठ भाजपचे कार्यकर्ते किशन शेठ यांनी घेतला असून संजय डंगर हे आपल्याच विभागाचे असून तांत्रिकदृष्ट्या दुर्शेत आणि बलवली वाकरूल गणाला जोडल्याने कुणी बाहेरचा होत नाही. प्रचाराला कोणतेच मुद्दे नसल्याने विरोधक जनतेची दिशाभूल करणारे मुद्दे बाहेर काढत आहेत. सध्या जिते गणामध्ये एक असं वावटल सुरू आहे किंवा मिसगाईड करण्याचा प्रयत्न सुरू आहे विरोधकांकडनं की उमेदवार हा बाहेरचा आणलाय. असं काय नक्की काय प्रकार आहे? उमेदवार जरी बाहेरचा असला असं लोकांचं मत असलं तरी ते सर्व चुकीचं आहे. इथं आपण विकासाला गती देण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी आघाडी मिळून आपण इथं जिल्हा पंचायत समिती अख्ख्या पेन तालुक्यामध्ये काम करत आहोत. कारण केंद्रात भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी, आता इथं जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये हे दोघं जण एकत्र यांचा विजय आहेतच. या विजयाच्या माध्यमातून उमेदवार कोणी जरी असला तरी विकासाच्या दृष्टीने ह्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला गती मिळणार आहे. मित्रांनो, पाहिलं तर उमेदवार बाहेरचा नक्की काय संग्राम आहे समजत नाही. कारण विचार केला तर संजय डंगर हे मला वाटतं जिते गणातीलच आहेत उमेदवार, परंतु काहीतरी लोकांना भुलतापाल मारायच्या या दृष्टीने विरोधकांचं हे चाललंय असं एक दयानंद भगत यांच्या बोलण्यावरून दिसते. मी पुन्हा संजय डंगर यांना विचारणार, नक्की सर काय आहे प्रकार हा? नाही, प्रकार असा आहे की आता विरोधकांकडे कुठल्याही प्रकारे इथे मतं मागण्याचा अधिकार राहिलेला नाहीये. तसं आता बाहेरचा उमेदवार ही एकमेव त्यांच्याकडे प्रचारार्थ बाब आहे आणि लोकांना दिशाभूल करण्याची आहे. संजय डंगर जेव्हा सकाळी उठतो तेव्हा तो या जिता भागामध्ये सामाजिक कार्य करायला येतं आणि आम्ही आतापर्यंत जी काही 20 वर्ष सेवा केलेली आहे जनतेची ती जिता भागातलीच केलेली आहे. एक निवडणूक अधिकाऱ्याचा प्रक्रियेचा भाग म्हणून बळवली आणि दुर्शत हा भौगोलिक भाग जिता विभागाचाच आहे, परंतु निवडणुकीमधील मतांची संख्या जर बघितली ती संख्या विभागणी करण्यासाठी बळवली आणि दुर्शत हे भाग वाकरूनमध्ये जोडलेला आहे. तसं भौगोलिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या आणि इथल्या विचारधारेशी आणि इथल्या नातेसंबंधाशी वाकरूल भागाचा जास्त संबंध येत नाहीये. पण आता हे प्रसाद भाऊंना पण माहिती आहे की कालच त्यांनी ही टीका केली होती आणि त्यामुळे आमच्या उमेदवारांना कसा आधार देता येईल. परंतु ज्यांनी जो उमेदवार दिलेला आहे तो पराजय करण्यासाठी दिलेला आहे, त्याची कडेलोट केलेली आहे. जर त्यांना वाटलं असं की जिते पंचायत गणामधून आमच्या उद्धव गटाचा उमेदवार जिंकून येऊ शकतं असं जर त्यांना खात्री असती तर तो उमेदवार दुसरा असता, परंतु ह्या उमेदवाराची कडेलोट त्यांनी केलेली आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं म्हणायचं आहे उमेदवार बदलला, पराजय समोर दिसतोय म्हणून प्रसाद भोईर यांनी उमेदवार बदलला असं म्हणायचं आहे? 100% प्रसाद भोईरांना हीच रणनीती आहे की एखाद्या साध्या कार्यकर्त्याचा बली गेला कारण त्यांना नंतर उमेदवारच मिळणार नव्हतं, त्यामुळे त्यांनी ह्या उमेदवाराचं बली दिलेला आहे. उमेदवार जे सक्षम नसल्या कारणानं त्यांची ही परिस्थिती आणि त्यांचं या जिता विभागामध्ये कुठलं कार्यच नाहीये, कुठल्याच कार्यामध्ये ते इथे दखल घेऊ शकत नाहीत. त्यामुळं पराजय तर आहेतच आणि त्या पराजयाच्या भावनेमधून आणि उमेदवार स्वच्छ आहे, उमेदवार सामाजिक कार्यकर्ता आहे, याच्यावर टीका करण्यासारखं आणि त्यांच्यावर आरोप करण्यासारखं कुठलंच नाहीये. आणि भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, RPI यांची महायुती ही मजबूत आहे. महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका आतापर्यंत जिंकत आलोत. ही शेवटच्या टप्प्यातली निवडणूक आहे. पूर्ण महाराष्ट्र या महायुतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा जिंकण्यासाठी ही महायुती सज्ज आहे. रविशेठ पाटील हे आमदार आहेत, त्यांचे एकदम निकटवर्ती आहेत, तर काका कशा प्रकारचा मताधिक्य राहणार आहे इथं? इथं मताधिक्य असा राहणार आहे का तुम्ही आता विषय घेतलात ना, त्या विरोधक काय बोलतात काय तो मतदार उमेदवार दुसऱ्या म्हणजे जिथे गणामध्ये नाही, पंचायत समितीमध्ये नाही आहे, पण त्याला मतं टाकणारे आम्ही आहोत. तो काय होता ना निवडून तर आम्हाला विचारा, तुम्ही काय पण बोलणार काय तो त्या गणामध्ये नाही पण मतं टाकणारे आम्ही आहोत. तर त्या विषयात नाही मत निवडून येण्याचा. आणि त्याच्यामध्ये भाजप
ही देशामध्ये 90% फोपारलेली आहे, 10% शिवसेना इथं पक्ष राहिलेला आहे. त्याच्यामध्ये येणं हे गरजेचंच आहे. सीट लागणं हे 100% आहे. आता जिथे गावात आहे, जिथे गाव बघितला तर हा जिथे गणातील एक बलाढ्य गाव म्हणून, आणि त्याचे हॅट्रिक सरपंच आपल्या सोबत आहेत वासुदेव म्हात्रे. सर, कशा प्रकारचा जिथे गावाचा मताधिक्य राहणार आहे? मताधिक्य इथे भाजपचं फार मोठं योगदान आहे. कामं तर खूप झालेली आहेत आणि इथे जिथे गाव तर आम्ही भरघोस मतांनी त्यांना इथून मतदान करणार आहोत आणि 1000च्या आसपास आम्ही लीड घेणार आहोत इथे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.